समृद्ध माणूस होण्यासाठी साहित्यासारखं दुसरं साधन नाही. प्रदीप पाटील यांचं वक्तव्य. 12वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलन संपन्न. ज्ञान ही अनुभवाची गोष्ट आहे. माणूस समृद्ध होण्यासाठी साहित्यासारखं दुसरं साधन नाही. साहित्य हेच काळाचं भान देतं. माणूस सुदृढ बनतो. वाचन संस्कृती टिकली पाहिजे. समाजात नवपरिवर्तनासाठी चांगल्या साहित्याचं वाचन केलं पाहिजे. त्यासाठी साहित्यिकांनी चांगलं लिखाण केलं पाहिजे. वाचन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ग्रामीण भागात अशा साहित्य संमेलनाची गरज आहे, असं प्रतिपादन साहित्यिक प्रदीप पाटील ईश्वरपूर यांनी केलं. शिरढोण तालुका शिरोळ येथील साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित 12वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक पाटील बोलत होते. प्रारंभी सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं. गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाच्या प्रास्ताविकात संयोजन समिती अध्यक्ष विश्वास बालिघाटे यांनी साहित्य संमेलनाच्या 12 वर्षातील यशस्वी कामाचा आढावा घेतला. दुपारच्या सत्रात प्राध्यापक शांतीनाथ पांगले, मारुती मांगोरे यांचे ग्रामीण भागातील जीवन विशद करणारं ग्रामीण शैलीत कथाकथन सादरीकरण केलं. या प्रसंगी अजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. संमेलनात विकास शिंगे यांना शिरढोण भूषण पुरस्कार, वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य, तर डॉक्टर सुनील पाटील यांना सेवारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कवी भारत सातपुते, मनोहर भोसले, कवी रंगराव बन्ने यांना स्वर्गीय पारिसा बालिघाटे स्मृती साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीपती कांबळे यांचे निवृत्ताच्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. शेवटच्या सत्रात कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचं कवी संमेलन झालं. यावेळी मनोहर भोसले, माणिक नागावे, शशिकांत मुद्दापुरे, संजय सुतार, अविनाश सगरे, शिवाजी गायकवाड, विजय पवार, रंगराव बन्ने, श्रीपती कांबळे आदींनी कविता सादरीकरण केलं. यावेळी कवी, लेखक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनात यशस्वी करण्यासाठी विश्वास बालिघाटे, डॉक्टर कुमार पाटील, महावीर कांबळे, संजय मालगावे, विलास चौगुले, जगन्नाथ बिरोजे, संतोष सैसाले, लता काकडे, कमल बिरोजे आदींनी विशेष परिश्रम घेतला. संमेलनाचं सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केलं. आभार डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे यांनी मांडले. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर.